हाय, हॅलो, नमस्कार. मी मुक्ता तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण करणार आहोत बाकरवडी. हा पदार्थ मूळचा गुजराती असला तरी त्याला जागतिक ओळख महाराष्ट्रातील पुण्याने मिळवून दिली. बाकरवडीचा उगम गुजरातमध्ये झाला असल्याचे मानले जाते. वडोदरातील जगदीश फरसाण यांनी या पदार्थाचा शोध लावला असे म्हटले जाते. गुजराती बाकरवडी चवीला प्रामुख्याने गोड असते. साधारण 1970च्या दशकात चितळे बंधूंनी बाकरवडी पुण्यात आणली. चितळे बंधू मिठाईवाले यांनी मूळ गुजराती रेसिपीमध्ये बदल करून तिला अधिक मसालेदार आणि तिखट, गोड अशी मराठी चव दिली. 1976 दशसहस्रांशच्या सुमारास चितळ्यांच्या बाकरवडीने पुण्यात आपले स्थान निर्माण केले. त्यांनी ही रेसिपी एका गुजराती व्यक्तीकडून शिकली होती, परंतु त्यात लसूण आणि विशेष मसाल्यांचा वापर करून तिला वेगळी ओळख दिली. आज बाकरवडी हा केवळ नाश्ता न राहता महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख बनली आहे. चितळे बंधूंच्या बाकरवडीने या पदार्थाला जगभर पोहोचवले असून आता ती विविध चवींमध्ये उदा. लसूण बाकरवडी, मेथी बाकरवडी उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचे तर बाकरवडीचा जन्म गुजरातमध्ये झाला असला तरी तिचा मसालेदार मराठी अवतार पुण्याने लोकप्रिय केला.